तर नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे आणि बॅड न्यूज ही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे आणि काही महिलांचे पैसे रिटर्न शासन घेत आहे. तर काही महिलांचे पैसे माघारी कशामुळे घेत आहे, तर एका कुटुंबात एका रेशन कार्डवर ज्या महिलांच्या नावावर किंवा ज्या कुटुंब प्रमुखाच्या नावावर एक चारचाकी गाडी असेल, ट्रॅक्टर वगळलेला आहे. यातून ट्रॅक्टर वगळ पूर्ण शेतकऱ्यांना पूर्ण वगळलेला आहे. कारण ह्या योजनेचा लाभ फक्त गरीब आणि गरजू महिलांसाठीच आहे. त्यासाठी या योजनेतून ट्रॅक्टर वगळलेला आहे. ज्या महिला रेशन कार्डवर एका कुटुंबात कुणाच्याही नावावर जर फोर व्हीलर गाडी असेल तर त्याचे पैसे शासन 3,000 रुपये माघारी देत आहे. आणि अजून एक म्हणजे तुम्हाला ज्यांच्या नावावर क्षेत्र जास्त आहे आणि ते इन्कम टॅक्स जर भरत असतील तर अशा महिलांचा देखील हा हप्ता 3,000चा शासन माघारी घेणार आहे. त्याची वसुली चालू आहे. आणि असं मुख्यमंत्र्यांनी GR मध्ये स्पष्ट लिहिलं होतं, ज्या महिलांना PM किसान सन्मान निधीचा हप्ता मिळतो त्यांनी या योजनेसाठी अपात्र आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्याचा परिपत्र देखील आलेलं आहे, GR देखील आलेला आहे. आणि त्यासोबत त्यांचा PM किसान सन्मान निधी बरोबर तुम्ही ज्या महिलांना श्रावण बाळ योजना, परत निराधार योजना, या योजनाचा लाभ 1,500 रुपये पगार ज्या महिलांना येत आहे त्या महिलांचा देखील शासनाने पेमेंट काढून घेतलेला आहे, घेणार आहे, घेत आहे. आणि ज्या महिलांचं अजूनही आधार सीडिंग जर झालं नसेल तर तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिसला संपर्क साधून किंवा आपल्या जवळच्या बँकेशी संपर्क साधून तुम्हाला तुमचा आधार सीडिंग करून घ्या. त्याच अकाउंटवर तुमचे पैसे पडणार आहेत. आणि काही महिलांचं अकाउंटला पैसे पडलेले आहेत पण त्यांचा अकाउंट झिरो दाखवत आहे. जर मित्रांनो तुम्हाला अकाउंटला बॅलन्स झिरो जर दाखवत असेल तर तुमच्या अकाउंटला जर पैसे पडले असतील पण अकाउंट जर बॅलन्स दाखवत नसेल तर तुम्ही बँकेशी तक्रार लेखी अर्ज करा. लेखी तक्रार करून तुम्हाला त्यांच्याकडे द्या, ते तुम्हाला त्याचे पैसे रिटर्न मागवता येतील. त्यासोबत अजून एक महत्वाची म्हणजे तुम्हाला ज्या महिलांचं आधारला मोबाईल लिंक नाही त्यांनाही हप्ता येणार नाही आणि त्यांचं आधार सेडिंगही नाही. आणि ज्या महिलांचं आधार सेडिंगच्या बँकेत आहे त्याच बँकेला तुमचा हप्ता वितरित झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला एक तिसरा हप्ता हा तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे आणि त्याची गुड न्यूज ही तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.